जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मनोबल प्रबोधिनीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण स्टॅटिस्टिक म्हणजे सांख्यिकी हे चॅप्टर बघत आहोत. कारण ज्या कोशागार विभागाच्या भरती झालेल्या आहेत तिथे प्रत्येक शिफ्टला 2 मार्क्ससाठी 2 क्वेश्चन्स हे येत आहेत. तर आपण मागच्या ह्याच्यात मीन म्हणजे मध्य हा टॉपिक बघितला होता. आता आपण मीडियन म्हणजे मध्यक हे हा टॉपिक बघणार आहोत. तर मी तुम्हाला मागेच सांगितलं होतं की स्टॅटिस्टिक म्हणजे सांख्यिकीमध्ये 2 प्रकारचे डेटा असतो. एक अनग्रुप डेटा असतो, एक ग्रुप डेटा असतो. तर या बेसिसवर आपण हे क्वेश्चन सोडवतो. तर आपण आधी अनग्रुप डेटावरचं क्वेश्चन बघून घेऊ. अनग्रुप डेटामध्ये मध्यक जर काढायचं असलं, अनग्रुप डेटामध्ये मध्यक जर काढायचं असलं तर काय करतो आपण? दिलेल्या अंकांची चढत्या क्रमाने मांडणी केल्यानंतर मधोमध येणारी संख्या म्हणजे जर जे काही नंबर आपल्याला दिलेले असतील रँडमली ते आपण इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये राहतो आणि ज्याच्या सेंटरला जो नंबर येईल तो म्हणजे मध्यक असतो, मीडियन. कुठे? अनग्रुप डाटामध्ये. आणि ग्रुप डाटामध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल. मीडियन इक्वल टू एल एल. हा एल आहे तर याला आपण एल एल लिहून घेऊ म्हणजे लोअर लिमिट. ओके. एन बाय टू मायनस सी अपॉन एफ इंटू एच. तर आता हे काय मी हे प्रत्येक तुम्हाला समजून सांगेल. या एचला तुम्ही आय लिहून घ्या म्हणजे इंटरवल. तुम्हाला हे रिलेट करायला सोपी जाईल. ओके. एल एल म्हणजे लोअर लिमिट होते, एन म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन होतं, सी म्हणजे कम्युनिटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ प्रिसिडिंग क्लास. म्हणजे आता हे काय आहे हे मी तुम्हाला सर्व डायरेक्ट क्वेश्चन थ्रू समजून सांगेल. एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि आय म्हणजे इंटरवल. चला वेळ न गमावता आपण डायरेक्ट क्वेश्चनवर जाऊया. क्वेश्चन आहे फाइंड द मीडियन म्हणजे मध्यक ऑफ द गिवन नंबर. दिलेल्या अंकांचा मध्यक काढा. तर ह्या रँडमली नंबर दिलेले आहेत आपण, तर याला काय करायचं? स्टार्टिंगला इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये म्हणजे चढत्या क्रमाने लावून घ्यायचं. चला मग काय? 1 2 3 5 6 7 9. 1 2 3 5 7 5 6 7 9. ओके. हे लावलं. तर बघा आता इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये लावल्यानंतर याचा सेंटरला कोणता नंबर येतो तो बघायचा. बघा आता 1 2 3 इकडून सोडले आपण, 6 7 9 इकडून सोडले. मधात कोणता नंबर आला? 5 झाला. ओके. हेच आन्सर आहे. मीडियन म्हणजे काय? 5 हे आन्सर आहे. कळलं का तुम्हाला? इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये नंबर लावायचा आणि जो सेंटरला नंबर येईल तो म्हणजे आन्सर असतो. हा झाला अनग्रुप डाटा. अनग्रुप डेटा. ओके. चला आता एक तुम्हाला आणखीन प्रॅक्टिससाठी क्वेश्चन घेऊ आपण. फाइंड द मीडियन ऑफ गिवन नंबर. दिलेल्या अंकाचा मध्यक काढा. चला मग लिहून घेऊ. एक घेतला इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये. स्टार्टिंगला काय करायचं? इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे चढत्या क्रमाने हे लिहून घ्यायचं. 1 2 3 4 5 6 7 9. तर आता याच्यात बघू. 3 इकडून सोडले, 3 इकडून सोडले, पण मधामध्ये 4 आणि 5 हे 2 नंबर आले. तर आपण मीडियन म्हणजे काय असतं? अनग्रुप डेटामध्ये जो मधातली संख्या आहे ती म्हणजे आपलं मीडियन असतं म्हणजे मध्यक असतं. तर मग या 4 आणि 5च्या मधात काय येईल? 4.5. कळलं का? तर हेच म्हणजे आन्सर राहील आपला 4.5. ओके. सोपी आहे. चला नेक्स्ट आपण आता क्वेश्चन घेऊ. ओके. तर आता इथे सॉरी मीन नाही, हे मीडियन आहे. ओके. मीडियन. ओके. मध्य नाही, मध्यक. हा आहे ग्रुप डेटा. बघा ग्रुप इन मध्ये दिलेला आहे. 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30 असा ग्रुपमध्ये डेटा दिलेला आहे. तर आपल्याला या डेटाचा आपल्याला काय काढायचं आहे? मीडियन काढायचं आहे, मध्य काढायचं आहे. तर मी तुम्हाला आधीच काय सांगितलं होतं, मध्यकचा फॉर्म्युला काय आहे आपण लिहून घेऊ इथे. मीडियन. मीडियन इक्वल टू काय? लोअर लिमिट प्लस एन बाय टू मायनस सी अपॉन फ्रिक्वेन्सी इंटू काय? आय. ओके. हा याचा फॉर्म्युला आहे. आता हा वापरायचा कसा मी तुम्हाला सांगतो आता. ओके. चला आता आपण क्लीन करून घेऊ. मी तुम्हाला एक मेथड आधी सांगतो की सर्व्हिस तर पहिला क्वेश्चन आहे म्हणून की शांततेत हे कसं सॉल्व्ह करायचं. नंतर याची आपण थोडी फास्ट मेथड बघू. ओके. चला तर याच्या स्टार्टिंगला काय करायचं? आपण शांततेत क्लास लिहून घ्यायचं. नंतर फ्रिक्वेन्सी, नंतर सीएफ म्हणजे कम्युनिटिव्ह फ्रिक्वेन्सी. आता कम्युनिटिव्ह फ्रिक्वेन्सी काय असते मी तुम्हाला कळेल. चला 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50 आणि 50 ते 60. ओके. आता फ्रिक्वेन्सीमध्ये इथे काय 10 ते 0 ते 10ची फ्रिक्वेन्सी काय 8 आहे. याची हे बघा ही इथे दिलेली आहे. 10 ते 20ची फ्रिक्वेन्सी काय आहे 10 आहे.
20च्या 30ची फ्रिक्वेन्सी काय आहे? 8 आहे. तसंच पुढे याची काय आहे? 4 आहे, 6 आहे आणि 4 आहे. ओके. तर आता कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय असतं? कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी अशी काढतात आपण. ही जी कम्युलेटिव्ह CF आहे, कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय? स्टार्टिंगला जी फ्रिक्वेन्सी आहे ती 8 लिहून घ्यायची. नंतर तिथपासून पुढे येणाऱ्या संख्यांची फ्रिक्वेन्सीची बेरीज म्हणजे ही कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असते. बघा 8 आणि 10 किती येणार आहे? 18. ओके. मग आता 18 आणि 8 किती येणार आहे? 26. आता या 26 आणि हा 4 किती येणार आहे? 30. आता हा 30 आणि हा 6 किती येणार आहे? 36. आणि आता 36 आणि हा 4 हे 40. हा 40 म्हणजे जो येतो ना, हा येतो आपला N. ओके. N म्हणजे काय? 40. ओके. आणि आता ही 40 म्हणजे जर का तुम्ही या सर्व फ्रिक्वेन्सीची जर टोटल केली असती ना, ती पण 40 झाली असती. ओके. हे लक्षात घ्या. आता 40. आता आपल्याला या 40 सोबत काय करायचं आहे? या 40ला डिवायडेड बाय 2 करा. म्हणजे येणारं जे आहे ना, हा येईल 20. आता हा 20 कुठं सर्च करायचा? बघा, हा 20 कोणत्या या कम्युनिटी फ्रिक्वेन्सीच्या जवळपास येईल किंवा कोणत्या आधी येईल? हा 20 बघा, ही 26 आहे. ओके. या 26च्या आधी 20 येईल कुठेतरी आणि या 18च्या नंतर येईल. ओके. तर या 26च्या आधी 20 येईल, म्हणून आपल्याला ही कम्युनिटी फ्रिक्वेन्सी CF. तर खूप वेळा तुम्हाला डायरेक्ट प्रश्न येईल की कम्युनिटी फ्रिक्वेन्सी म्हणजे काय आहे, असा डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. तर त्यासाठी आपल्याला काय, हे 26 ही कम्युनिटी फ्रिक्वेन्सी आणि याचा क्लास कोणता येईल? मग 26चा क्लास काय आहे? बघा, 26चा क्लास आहे 20 आणि 30. दिसला का तुम्हाला? इथे आला हा 20 आणि 30. आता मला तुम्हाला दाखवायचं आहे, आणि 20 आणि हा 30 हा क्लास म्हणजे हा वर्ग आला. तर ही जी 20 आहे ही आली याची लोअर लिमिट आणि हा जो 30 आहे ही आली याची अप्पर लिमिट. ओके. या 26च्या आधी जी कम्युनिटी फ्रिक्वेन्सी जो आली होती का नाही, तो म्हणजे आपला C आला होता. जो आपल्याला फॉर्म्युलामध्ये जो C घ्यायचा होता ना, तो म्हणजे हा C आला. ओके. चला, फ्रिक्वेन्सी म्हणजे F आपल्याला तर माहितीच आहे. हा. आणि मी जो तो इंटरवल तुम्हाला सांगितला होता ना, वर्गांचा मध्य काय येतो, तो बघा हा इंटरवल 20 आणि 30च्या मधात हा जो हा हा जो वर्ग आलेला आहे याचा इन शॉर्ट मध्ये याचा डिफरन्स कितीचा आहे? 10चा. तर आय म्हणजे काय येईल तुमचा? आय म्हणजे येईल 10. ओके. तर आता मी पुन्हा एकदा तुम्हाला फॉर्म्युला लिहितो आणि तुम्हाला हे सर्व भेटलं का बघू. मीडियन बरोबर लोअर लिमिट प्लस n/2 सॉरी n/2 मायनस C डिवायडेड बाय F इंटू काय? आय. लोअर लिमिट मिळाली का तुम्हाला? लोअर लिमिट मिळाली 20 प्लस n/2. हा n होता 40 बाय 2 20. तर आपण एक काम करू, डायरेक्ट लिहू का मी 20? समजेल ना आता? ओके. 20. हा C म्हणजे काय घेतलं होतं मी तुम्हाला, जो आपल्याला हा n/2 आला होता 20, तो कशाच्या आधी होता? या 26च्या आधी. तर आपण हा 26 जी कम्युनिटी फ्रिक्वेन्सी सिलेक्ट केली होती याच्या आधीची फ्रिक्वेन्सी म्हणजे C असेल. तर ती किती आहे? 18. ओके. ओके. आणि आता ह्याची म्हणजे ही जी 26 आली होती आपली कम्युनिटी फ्रिक्वेन्सी, त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे? 8. तर ही म्हणजे एफ राहील 8. आणि इंटरवल मी काय सांगितलं होता, हा जो ब्लॉक घेतला होता, या सॉरी हा जो क्लास घेतला होता वर्ग, याचा डिफरन्स म्हणजेच काय? इंटरवल राहील. हा बघा मी तुम्हाला घेतला होता, हा म्हणजे इंटरवल आहे. तर हा घ्यायचा 10. तर आता हे सॉल्व्ह केल्यानंतर म्हणजे 20 अधिक 2 अपॉन मध्ये 8 गुणिला 10 म्हणजे बेचूक 8. ओके. 4 पंच 20. तर एक मिनिट, हा सॉरी, बेचूक 8, 4 पंच 20 नाही झाले, बेचूक 8 आणि हा येईल 2.2. 4 आणि 10 ला भाग दिला मग येईल 20 प्लस 2.2 म्हणजे 22.2. ओके. हे याचं आन्सर आहे. तर आपण पुन्हा एकदा हे पुन्हा एक वेळेस बघू की हे शॉर्टमध्ये कसं करता येईल, कारण की तुम्हाला याच्यावर प्रॅक्टिस करावी लागेल. सॉरी, तुम्हाला याच्यावर प्रॅक्टिस करावी लागेल. त्याच्याशिवाय जो ग्रुप डाटाचा प्रश्न आहे मीडियनचा, तो लेंदी आहे, तो त्याच्याशिवाय सुटणार नाही. ओके. तर चला आपण पुन्हा एकदा सांगू.
ओके. तर आता मी काय करतो, इथेच कम्युनिटी फ्रिक्वेन्सी CF लिहून घेतो. जे की मी तुम्हाला हे दाखवलं होतं ना, एक तुम्हाला एकदा पुन्हा फॉर्म्युल्याची स्लाईड दाखवतो. हा हा जो सी दाखवलेला आहे मी तुम्हाला, हा काय कम्युनिटी फ्रिक्वेन्सीचा प्रिसिडिंग म्हणजे आधीचा नंबर जो आपण 18 घेतला होता का नाही, दाखवला होता ना मी तुम्हाला, तो म्हणजे 18. आता मी तुम्हाला पुन्हा प्रॉब्लेम मध्ये जेव्हा सोडवतो तेव्हा दाखवेन. तर CF फ्रिक्वेन्सी काय, कम्युनिटी फ्रिक्वेन्सी मी काय म्हटलं, 8च्या जागी 8 लिहून घ्यायचा आणि नंतर येणाऱ्या प्रत्येकाची बेरीज 8 आणि 10 किती होईल, हा 18. मग हा 18 आणि 8 हा किती होईल, 26. 26 आणि 4 हा किती होईल, 30. ओके. 30 आणि 6 हा किती होईल, 36. आणि 36 आणि 4 हा किती होईल, 40. तर आपण एकदा फॉर्म्युला लिहून घेऊ. मीडियन इक्वल टू लोअर लिमिट प्लस n बाय 2 मायनस C अपॉन F इंटू आय. ओके. चल आता, सॉरी एक मिनिट. हा यन म्हणजेच काय असतो, ही जे हा असतो यन. सॉरी, हा जो 40 म्हणजे नेमकं काय असतो, हा असतो यन. तर मी तुम्हाला काय सांगितलं, यनच्या सोबत काय करायचं, या 40ला आपण या 40ला काय करू, 40 डिवायडेड बाय 2 करू, म्हणजे जो येईल 20. तर हा 20 कोणत्या नंबरच्या, कोणत्या कम्युनिटी फ्रिक्वेन्सी आधी येईल, कम्युनिटी फ्रिक्वेन्सी सोबत CF सोबत चेक करायचा. तर कोणत्या कम्युनिटी फ्रिक्वेन्सीच्या आधी येईल हा, तर बघा 20च्या आधी येईल. ओके. म्हणून हे आपण 20 कम्युनिटी फ्रिक्वेन्सी सेट केली. याचाच हा जो 8 आहे, मग आपण काढूनच घेऊ, हा जो 8 आहे ही फ्रिक्वेन्सी राहील. ओके. आणि हा जो 20/30 राहील, हा लिहून घेतो मी, 20 to 30. तर हा 20 म्हणजे लोअर लिमिट राहील, ही म्हणजे अप्पर लिमिट राहील. अप्पर लिमिटचं आपलं काही काम नाही. आणि या दोघांचा डिफरन्स म्हणजे आय राहील, म्हणजे इंटरवल राहील 10. ओके. मिळालं सर्व. चला आपण व्हॅल्यू पुट करू आता. मीडियन इक्वल टू लोअर लिमिट काय आहे, 20 प्लस n काय आहे, 40 अपॉन 2 मायनस हा सी, सॉरी आपला सी राहिला होता, तर हा सी जो आहे ना, एक मिनिट, हा या 26च्या आधीची जी फ्रिक्वेन्सी, कम्युनिटी फ्रिक्वेन्सी राहील, ती म्हणजे राहील, आपण इथे लिहून घेऊ, सी म्हणजे काय, 18. जी या कम्युनिटी फ्रिक्वेन्सी निघेल याच्या आधीची जी फ्रिक्वेन्सी राहील, ती म्हणजे सी राहील. ओके. चल, तर n/2 सी काय आहे, 18. ओके. अपॉन मध्ये फ्रिक्वेन्सी काय घेतली आपण, जिथे आपली कम्युनिटी फ्रिक्वेन्सी आली त्याची जी फ्रिक्वेन्सी असतं ती म्हणजे एफ घेतो आपण. आणि दोघांमधला इंटरवल जो वर्ग राहील, क्लास राहील, हा जो क्लास राहील 20/30 बघितला ना, याच्या मधला इंटरवल म्हणजे काय, आय. आय किती आहे आपला, 10 आहे. सॉरी, 10. ओके. चला सॉल्व करू. 20 प्लस हा झाला 20, 20 वजा 18 म्हणजे 2, 8 गुणेला 10, बेचूक 8, 4 आणि 4 दुने 8, 2 राहिलं 4, 5. ओके. आणि हे किती, 22 पॉईंट, सॉरी हे 22.5. ओके. हे राहील आन्सर, 22.5. हा माझा टाईप व्यवस्थित. ओके. तर हा मीडियन म्हणजे काय, इथे माध्यिका. ओके. माध्यिका शोधा. तर हा तुम्हाला ग्रुप डेटाचा प्रश्न आहे. तुम्ही स्वतःहून याच्यावर प्रॅक्टिस करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर द्या.